शिक्षण कमी आहे अशा महिला मुलींना आपलं शिक्षण पूर्ण करता येईल। काही परिस्थितीच्या कारणाभावी शिक्षण घेता आलं नव्हतं, पण आज त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देतोय आपण। तर सगळ्यांनी किंवा तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरातली प्रत्येक स्त्री किंवा आजूबाजूची जी स्त्री आहे ती शिकली पाहिजे, आपल्या पायावर सक्षम झाली पाहिजे। मग सक्षमीकरणासाठी महिला आणि मुलींसाठी हा उपक्रम प्रथम मी इथे राबवण्याचा प्रयत्न केला आहे। लोणंदमध्ये बुद्ध जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तसेच भारतीय बौद्ध महासभा महिला व पुरुष शाखेच्या वतीने लोणंदमध्ये वैशाखी पौर्णिमा व भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सायंकाळी मिरवणुकीदरम्यान कॅन्डल मार्चमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता। प्रथम सकाळी पंचशील बुद्ध विहार या ठिकाणी पंचशील झेंड्याला समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। त्यानंतर बुद्ध विहारामध्ये पूजा पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला। बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्ध विहारात महिलांसाठी प्रथम या संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरणाच्या वर्गाचे उद्घाटन लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीमा खरात यांच्या उपस्थितीत करण्यात आले। रात्री 8 वाजता नमो तस्य भगवतो अर्हतोच्या ध्वनी लहरीच्या मंद आवाजात अत्यंत शांततेच्या वातावरणात लोणंद शहरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला। त्यानंतर सर्वांना भोजन व खीर वाटपाचा कार्यक्रम झाला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल खरात, उपाध्यक्ष सौरभ खरात, खजिनदार संतोष खरात, कार्याध्यक्ष सुनील खरात, अण्णासाहेब, सहसचिव गणेश भालेराव, दीपक घाडगे, अक्षय दगडे, बापू गायकवाड, अशोक माळी, अमोल खरात तसेच मार्गदर्शक बाळकृष्ण खरात, NC खरात, CK खरात, उमेश भाऊ खरात, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सज्जन खरात, खजिनदार दत्तात्रय खरात, सचिव संतोष माणिक खरात, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या अध्यक्षा प्रीती खरात, सुषमा खरात, स्वाती खरात, सुजाता खरात, सोनल खरात, रीना खरात, नगराध्यक्षा सीमा खरात, वैभव उर्फ बंटी खरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमास मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते।